नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. 15 फेब्रुवारी 2026ला महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मात हा सण म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. तारीख आणि मुहूर्त बघू आपण महाशिवरात्रीचा. महाशिवरात्रीचा दिनांक 15 फेब्रुवारी ते 2026 वार रविवार. निशिंता काळ पूजा म्हणजे पूजा या काळात करावी. 16 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 सुरू होते ते सकाळ दुपारी 1 पर्यंत आहे. चतुर्दशी तिथी प्रारंभमध्ये कधी होतो? 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:25 चतुर्दशी तिथी समाप्ती कधी आहे? 16 फेब्रुवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 7:45 समाप्ती होती. त्यानंतर उपवास सोडावा. महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे आपण बघू आता. महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र आहे. पौराणिक कथानुसार या दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. शिव पार्वतीचा विवाह झाला होता. याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. लिंगत्व. पुराणात कथेनुसार याच रात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले होते. समुद्र मंथन. जगाला वाचवण्यासाठी शिवाने याच दिवशी हलहल विष प्राशन केले आणि ते आपल्या कंठात साठवले, ज्यामुळे त्यांना नीलकंठ मानले जाते. पूजा विधी कशा केल्या जातात परंपरेनुसार? महाशिवरात्रीला भाविक उपवास करतात, शिवाची मनोभावे पूजा करतात. जलाभिषेक आणि दूधाभिषेक. शिवलिंगावर पाणी, दूध, मध आणि दही अर्पण करून त्याचा अभिषेक केला जातो. बेलपत्र कसं वाहिलं जातं? शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्रिदल म्हणजे 3 पाने असलेले बेलपत्र वाहिल्याने पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. पुराणात काळात सांगितले आहे. महामृत्युंजय मंत्र. या दिवशी ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजयाचा जपाचा अत्यंत फलदायी मानले जाते. जागरण. रात्री झोप न घेता शिवाचे नामस्मरण जागून केले ती परंपरा मानली जाते. महाशिवरात्रीचे नियम काय असतात? महाशिवरात्रीचा उपवास सकाळी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. आदल्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. उपवासात आहार म्हणून दूध, साबुदाणा, खिचडी किंवा वरीचा भात खाल्ला जातो. अनेकांकडून या दिवशी कडक निर्जळी उपवासही होतो. करतातही, बरेच बायका करतात. त्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाचे काय महत्त्व आहे? महाशिवरात्री दिवशी भारतातील 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मोठी यात्रा उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी असते, यात्रा असते. महाशिवरात्र हा केवळ उपवासाचा दिवस नसून तो स्वतःमधील अंधकार दूर करून आध्यात्मिक प्रकाश मिळवण्याचा एक दिवस मानला जातो. महाशिवरात्रीसाठी पूजा कशी केली जाते? त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं? मूर्ती लागते. महादेवाची शिवलिंग किंवा फोटो असला तरी चालतो. अभिषेकासाठी शुद्ध पाणी, गंगाजल, गाईचे दूध, कच्चे दूध असलं तर खूपच छान, दही, तूप, मध आणि साखर, पंचामृत. वनस्पती काय काय लागतात? बेलपत्र लागतं. कमीत कमी 3 किंवा 108 बेलपत्र पाहिजे. पांढरी फुलं महादेवाला खूप आवडतात, म्हणजे धोत्र्याचं फूल, शमीचे पाने,
गंध कसा लागतो? पांढरे चंदन किंवा भस्म महादेवाला लागतो. इतर काय काय साहित्य लागतं? अक्षता, तांदूळ, धूप, दीप, तुपाचा दिवा, कापूर, नैवेद्यासाठी साखर, फुटाणे किंवा फळे असं लागतं. पूजेची मांडणी कशी करतात आणि विधी कसा पूर्ण करतात? सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेची जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर पांढरे कापड हातरावे. पूजेची मांडणी कशी केली जाते? स्थापना कशी केली जाते? चौरंगावर मध्यभागी तांब्याचे किंवा चांदीचे ताट असेल तर ठेवावे आणि त्यात शिवलिंग स्थापित करावे. मूर्ती असेल तर मूर्ती, फोटो असेल तर फोटो ठेवा. अभिषेक कसा केला जातो? सर्वात आधी शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून दही, दूध, तूप, मध आणि साखर पंचामृत अर्पण करावे. शेवटी पुन्हा शुद्ध जलाने पाण्याने अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून त्या ताटात मांडावे. विलेपन कसं करावं? शिवलिंगाला भस्म किंवा पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. महादेवाला कुंकू किंवा हळद लावत नाहीत हे लक्षात नेहमी ठेवा. बेलपत्र कसं अर्पण करायचं? शिवाला बेलपत्र वाहताना ते उपडे म्हणजे गुळगुळीत भाग खाली व्हावा. बेलपत्र फाटलेले नसावे. 3 पानाचेच असावे. पुष्प म्हणजे फुलं कशी ठेवावी, कोणती? पांढरं फूल आणि धोत्र्याचं फूल अर्पण करावं शिवाला. धूप दीप कसा करावा? शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि धूप दाखवावा संपूर्ण घरात. नैवेद्य आरती. नैवेद्य कसा करावा? दूध, साखर, पेढे किंवा ऋतूनुसार जे असेल ते फळ देवाला ठेवलं तरी चालेल. ह्या दिवसात बोर असतं त्यामुळे देवाला अर्पण केलं तरी चालतं. आरती. लव थवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती म्हणून पूजेची सांगता करावी. क्षमा प्रार्थना कशी मांडावी? पूजेत काही चूक झाली असल्यास ईश्वराकडे क्षमा मागा. काही टिप्ससुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजे. बेलपत्र कसलं घ्यायचं? शिवाला नेहमी 3 पानाचं असलेलं बेलपत्र अर्पण करावे. जे सत्व, रज आणि तम या 3 गुणाचे प्रतीक मानले जाते बेलपत्र. अक्षता. पूजेत वापरले जाणारे तांदूळ अखंड असावे म्हणजे तुटलेला नसावा. प्रदक्षिणा कशी घालावी? पिंडीला. शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे आणि परंपरा आहे. उपवासाला कोणती कोणती फळे चालतात? महाशिवरात्रीला केळी, सफरचंद, चिक्कू, डाळिंब हे पदार्थ ऊर्जा देतात. बोर. महाशिवरात्रीला शिवाला अर्पण केलेले बोर प्रसाद म्हणून खाल्ले तरी चालते. द्राक्षे आणि संत्रेही उपवासाला चालतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी द्राक्षी, संत्री खूप उपयुक्त आहे शरीराला. मुख्य फराळ कोणता असतो उपवासाला? साबुदाण्याचे काय काय प्रकार आहेत? साबुदाणा खिचडी बनवता येते, साबुदाणा वडा आणि शक्यतो कमी तेलात आणि कमी तुपात केलेला साबुदाणाचा वापर करा. वरीचा भात ही उपवासाला चालतो. वरीचा भात आणि आमटी, शेंगदाण्याच्या कुटाची आमटी केली जाते. राजगिरा. राजगिऱ्याचे लाडू, थालीपीठ किंवा राजगिऱ्याच्या पुऱ्या, वडी ही उपवासाला चालते. रताळं, उकडलेली रताळं, रताळ्याचा किस, बटाटा उकडलेला, बटाट्याची भाजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं उपवासाचं फराळ करताना सेंधव मीठ वापरून फराळ करावा. दुधाचे पदार्थ कोणते कोणते उपवासाला चालतात? दूध आणि कडवायचं दूध, सुकामेवा घालून दूध पिणे फायदेशीर ठरते. दही, ताक चालतं उपवासाला. पचन सुधारण्यासाठी दही, ताक, उष्णता कमी करण्यासाठी ताक उत्तम आहे शरीरात. पंचामृत ही उपवासाला चालतं. सुकामेवा म्हणजे काय? त्यामध्ये काय काय असतं? बदाम, अक्रोड, काजू आणि मनुके खाल्ल्याने उपवासाच्या दिवशी थकवा जाणवत नाही. हे सगळे पदार्थ एकत्र आले म्हणजे सुकामेवा. खजूर. झटपट ऊर्जेसाठी खजूर खाणे खूप चांगले आहे. उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पण असतात.
सेंधव मीठ उपवासाच्या पदार्थांमध्ये साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करा. ही टीप लक्षात ठेवा. पाणी दिवसभर भरपूर पाणी प्या. जर कुणाचा निर्जळ उपवास असेल त्यांनी दिवसभर भरपूर पाणी प्या. महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर फळ नक्कीच मिळतं आणि उपवास खूप चांगला असतो.